होती हो. तर आजचा आपला प्रचाराचा विषय आहे देवाचे चिन्ह आणि चमत्कार. दानियल अध्याय 4 वचन 3. त्याची चिन्हे किती थोर, त्याचा अद्भुत चमत्कारांचा प्रभाव केवढा. त्याचे राज्य सर्व काळचे आहे व त्याचे प्रभुत्व पिढ्यानपिढ्या राहणारे आहे. उपदेशक अध्याय 11 वचन 5. फक्त ब भाग आपण वाचूया. तसेच सर्व काही घडविणाऱ्या देवाची कृती तुला कळत नाही. देवाचे चिन्ह आणि चमत्कार हे अशा अनुभवाने सूचित करतात जे मनुष्याच्या विचाराच्या बाहेर आहे. थोडक्यात सांगितलं तर जेव्हा एका व्यक्तीवर परमेश्वर आपले चिन्ह आणि चमत्कार द्वारा त्याचा आशीष करतो, तेव्हा त्याचे आजूबाजूची लोक किंवा तो स्वतःही कधी कधी चकित होतो. कारण का परमेश्वराचे काम चकित करणारे आहे. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये लिहिले आहे की जे मनुष्याने होत नाही ते परमेश्वराने होत. असं तर पवित्र शास्त्रामध्ये खूप सारे परमेश्वरांनी मोठे कार्य केले आहेत आपल्या लोकांसाठी. तसाच एक कार्य मी तुम्हाला सांगते. जर तुम्ही निर्गमन 14 वाचला, त्याच्यामध्ये तुम्हाला परमेश्वराचा एक अद्भुत कार्य दिसून येईल. तर ही गोष्ट जी मी तुम्हाला सांगते आहे ती मोशाच्या वेळाची गोष्ट आहे, जेव्हा मोशा इस्रायली लोकांना मिस्री देशातून बाहेर नेत होता. तर परमेश्वराने मोशाला सांगितले, मगदोल आणि समुद्र यांच्यामध्ये पी हैरोत पुढे बाल सफोना समोर तळ धावा, त्या समोर समुद्राजवळ आपले डेरे उभारावे. आणि मोशाने जे काही परमेश्वराने सांगितले ते केले. ते तिकडे गेल्यावरती त्यांनी पाहिले मागे वळून की फारो आणि त्याचे सेवक त्यांच्या मागे मागे येत आहेत. आता ह्या ठिकाणी काय झाले, सगळ्या इस्रायली लोक घाबरले आणि मग मोशाने आपला हात समुद्रावर उगारिला. तेव्हा परमेश्वराने बघा काय केले. परमेश्वराने रात्रभर पूर्वे दिशेचा जोराचा वारा वाहून समुद्र मागे हटविला. पाणी दोभाग होऊन मध्ये कोरडी जमीन झाली. मी तुम्हाला जशी ही गोष्ट सांगते ना, तुम्ही ती गोष्ट आहे ना, कसं बोलू, इमॅजिन करा की परमेश्वराने पूर्व दिशेतून जोराचा वारा असा वाहुला की समुद्राचे 2 भाग झाले आणि मध्ये कोरडी जमीन झाली. म्हणजे डाव्या उजव्या बाजूला ते पाणी असं उभं राहिलं जशी काही भिंत, आणि ही मधी कोरडी जमीन. अद्भुत कार्य परमेश्वराचा आपल्या लोकांसाठी, अद्भुत कार्य. आणि मग त्या कोरड्या जमीनवरती चालून इस्रायलींनी तो समुद्र पार केला. परमेश्वराचा चिन्ह आणि चमत्कार. तर परमेश्वर आपल्या लोकांसाठी जेव्हा लोक त्यांना आपल्या मनापासून हाक मारतात, जेव्हा ते संकटित असतात, तर कसा परमेश्वर धावत येतो आणि कसा परमेश्वर चिन्ह आणि चमत्कार दाखवून आपल्या माणसांनाही वाचवतो वर इतरांनाही दाखवतो की तोच एक परमेश्वर आहे. परमेश्वर आपल्या हर एक संकटामध्ये सोडवण्यासाठी असतो. तसं तो आपला बचाव व मुक्ती दाता आहे असं पवित्र शास्त्र म्हणतं. दानियल अध्याय 6 वचन 27.
आता ही पण एक गोष्ट आहे जी तुम्हाला, जर तुम्ही पूर्ण दानियल दानियल 6 अध्याय 27 पहिला वाचूया. ज्याने दानियलला सिंहाच्या पंजातून सोडविले तोच बचाव करणारा व मुक्तीदाता आहे. तो आकाशात व पृथ्वीवर चिन्ह व उत्पात घडविणारा आहे. थोडक्यात परमेश्वर आपल्याला हर एक संकटीतून मुक्त करणारा परमेश्वर आहे. वाईट संकटीतून मुक्त करणारा परमेश्वर आहे. तर दानियलमध्येच जर तुम्ही दानियल 3 वाचले तर एक 3 लोकांची एक गोष्ट आहे. तिकडे पण परमेश्वराने आपल्या अद्भुत कार्याने कसं आपल्या लोकांना वाचवलं. जर तुम्ही ते वाचेल तर तुम्हाला समजेल. पण ही पण गोष्ट ना मी तुम्हाला एका गोष्टीच्या रूपांतात सांगते. नबुकद्नेस्सर राजाने आपली एक सुवर्ण मूर्ती बनवली आणि त्यावेळी सगळे आलेले अधिकारी लोकांनी ही घोषणा केली की वेगवेगळ्या राष्ट्रांनी की वेगवेगळ्या भाषा बोलणारी लोकांनी जेव्हा शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे अशी वादनाचा आवाज त्यांच्या कानी पडला तेव्हा त्यांनी त्या मूर्ती पुढे साष्टांग दंडवत घालायचे. म्हणजे थोडक्यात त्या मूर्ती समोर आपले डोके टेकवायचे. त्या मूर्तीची पूजा करायची. आणि जो कोणी व्यक्ती हे असं करणार नाही त्याच्यासाठी दंडही होता. दंड असा होता की जो कोणी व्यक्ती हे असं करणार नाही त्याला आगीच्या भट्टीत घातलं जाणार. पण तिकडे 3 लोक होती, शाद्रेक, मेशक आणि अबेदनेगो. यांनी त्या मूर्ती समोर डोकं टेकवायला मना केले. का मना केले ते तुम्हाला सांगते. ते यहुदी होते आणि त्यांच्यासाठी परमेश्वर हा सगळ्यात प्रिय होता. आणि ते परमेश्वरासमोरच आपले डोकं टेकवणार, परमेश्वरासमोरच आपले घुटणे टेकवणार आणि परमेश्वराचीच पूजा करणार. आणि ते परमेश्वराची जागा कोणालाही देणार नाही, मग तो भले राजा का नसो. आता हे राजाच्या कानी पडले आणि राजाला आला राग. तर राजाने सांगितले की जर तुम्ही हे असं केलं नाही तर तुम्हाला आगीच्या भट्टीत घातलं जाणार. तर ते तिघही बोलले की ज्या परमेश्वराला आम्ही पूजतो तो आम्हाला ह्या आगीच्या भट्टीतून बाहेर काढेल. आणि असंच झालं. जर तुम्ही पूर्ण दानियल 3 वाचलं तर बघा हा चिन्ह, हा चमत्कार, हे परमेश्वरचं अद्भुत कार्य तुम्हाला ह्याच्यातूनही समजून जाईल कसं की त्या तिघांना परमेश्वराने त्या आगीच्या भट्टीतून सुटकारा दिला, मुक्ती दिली. आणि ती मुक्ती अशी दिली की त्यांचा एक केसही जळाला नाही. तर ही झाली पवित्र शास्त्रामधली गोष्ट. आता मी तुम्हाला खरी सांगते. खरी म्हणजे ही खरी आहे. आमच्या एक सिस्टर होती. तर झाले असे की तिचा जो सिलेंडरचा जो पाईप असतो ना तो फुटलेला आणि तिला काही समजलं नाही. ती गेली तो सिलेंडर पेटवायला आणि जशी ती गॅस पेटवायला आणि जशी तिने तो गॅस पेटवला धाड करणं मोठा ब्लास्ट झाला. मोठा ब्लास्ट झाला. आजूबाजूची लोक जमा झाली आणि ते सगळ्यात पहिला त्या बाईला बघायला, त्या सिस्टरला बघायला गेले आणि ती सिस्टर कुठेच त्यांना सापडली नाही. आणि नंतर त्याने बाहेर शोधलं तर ती बाहेर तिच्या अंगणाच्या बाहेर पडलेली होती बेशुद्ध. मग तिला शुद्धीवरती आणले आणि तिला विचारले की एवढा मोठा ब्लास्ट झाला, तुझा एक केसही जळाला नाही,
आणि तू अशी इथे बेशुद्ध पडलीये. तिने उठून सांगितलं की जेव्हा ब्लास्ट झाला मला असं वाटलं की कोणीतरी मला उचलून बाहेर ठेवलंय. येशूची स्तुती हो. तिचाही एकही केस जळाला नाही. परमेश्वर बचाव करणारा परमेश्वर आहे. परमेश्वर मुक्तीदाता परमेश्वर. जे काही संकटे त्यांच्या लोकांवरती येतात आणि जेव्हा लोक मनापासून त्याला हाक मारतात तो नक्की 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 त्यांच्यासाठी धावत येतो. आणि फक्त ह्याच्यासाठीही नाही, तो रोग आणि पीडा बरं करणारा पण परमेश्वर आहे. रोगातून किंवा आजारातून पण तो परमेश्वर मुक्ती देणारा परमेश्वर आहे. जर तुम्ही मत्ती अध्याय 15 30 ते 31 वाचले तर बघा, आपण वाचूया. मग लोकांचे थव्यांचे थवे त्याच्याकडे आले. त्यांच्या बरोबर लंगडे, आंधळे, मुके, व्यंग व दुसरे बहुत जण होते. त्यास त्यांनी त्याच्या पायांवर आणून घातले आणि त्यांनी त्यांस बरे केले. मुके बोलतात, व्यंग धड होतात, लंगडे चालतात व आंधळे पाहतात. हे लोक समुदायांनी पाहून आश्चर्य केले आणि इस्रायलच्या देवाचे गौरव केले. जसं मी तुम्हाला पहिला सांगितलेलं की परमेश्वरचं कार्य हे असं कार्य आहे जे लोकांना आश्चर्यचकित करणारं कार्य आहे. आता इकडे पण बघा, जेव्हा येशू पृथ्वीवर आले होते तेव्हा त्याने त्याने मुक्यांना बरे केले आणि ते बोलायला लागले. त्यांनी आंधळ्यांना बरे केले आणि आंधळे बघू लागले. त्यांना लंगड्यांनी बरे केले आणि लंगडेही चालू लागले. आश्चर्यचकित करणारा परमेश्वर आपला परमेश्वर आहे. आता तुम्हाला मी अशी, तर तुम्ही बघा, या जेव्हा हे महामारीची बिमारी कोरोना व्हायरस जेव्हा जास्त प्रमाणाने आलं होतं तेव्हा खूप सारे तुम्ही गवाही ऐकली असेल की या ब्रदरला येशूने बरं केलं, त्या सिस्टरला येशूने बरं केलं. तसंच मी तुम्हाला अजून एका सिस्टरची स्टोरी सांगते. ती सिस्टर विश्वासी होती. तिच्या घरामध्ये ती फक्त एकच विश्वासी होती, एकटीच विश्वासी होती. आणि झाले असे की त्यांच्या घरामध्ये सगळे एकत्र राहतात. तिला सोडून सगळ्यांना तो व्हायरस झाला, पण तिला तो व्हायरस झालाच नाही. आणि ती पण आश्चर्यचकित झाली की मी सगळ्यांबरोबर एकत्र खाते, आम्ही सगळे एकत्र सगळे झोपतो, पण सगळ्यांना व्हायरस झाला पण मला व्हायरस झाला नाही. झाली की नाही ते आश्चर्य? परमेश्वराचं कार्य. परमेश्वराने तिला एक असा कवच दिला की तिला कुठलीही महामारीची बिमारी किंवा कुठलंही काही तिला हात लावू शकलं नाही. माहितीये का? कारण का तिने कुठल्या साधारण व्यक्तीवरती विश्वास नाही केलेला. तिने परमेश्वरावरती आपला विश्वास ठेवला. तिने परमेश्वरावरती आपलं प्रेम ठेवलं. हे बघा, जर तुम्ही स्तोत्र संहिता 91 वचन 15 वाचले तर इकडे ना तुम्हाला परमेश्वराचा प्रॉमिस समजेल. तो माझा धावा करील आणि मी त्याचे ऐकील. संकट समयी मी त्याच्या जवळ असेन. मी त्याला मुक्ती करीन, मी त्याचे गौरव करीन. तर हे जे
एक स्तोत्रसंहिता 91 वचन 15 मध्ये परमेश्वरांनी आपल्याला एक वादा केलाय, आपल्याला एक प्रॉमिस केलंय की तो हर एक संकटीत आपल्या बरोबर असणार. का माहितीये? ते तुम्हाला वचन 14 मध्ये कळेल. त्याचे प्रेम माझ्यावर मजवर आहे, त्याचे प्रेम मजवर आहे, म्हणून मी त्याला मुक्ती करीन. त्याला माझ्या नामाची जाणीव आहे, म्हणून मी त्याला उच्च स्थळी निर्भय ठेवीन. येशूची स्तुती हो. जर आपण परमेश्वरावर प्रेम केलं, जर आपण परमेश्वर हे कोण आहे हे आपल्याला त्याची जाणीव झाली, तर परमेश्वर बोलतो की परमेश्वर म्हणतात की मी हर एक संकटीत त्यांच्या बरोबर मी असणार. म्हणजे हर एक संकटीत. इथे आपण उभे आहात तर समोर पहिला परमेश्वर असणार. येशूची स्तुती हो. तर हे झालं परमेश्वराने आपला अद्भुत कार्य दाखवून रोग, पीडा, या आजार ह्याच्यातून पण लोकांना मुक्ती दिली. आता जर आपण 2 कोरिन्थकरांस 9 वचन 8 बघा, वाचूया आपण काय लिहिलंय. सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव शक्तिमान आहे, यासाठी की तुम्हा सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी तुम्हाजवळ सर्व काही विपुल व्हावे. म्हणजे पिता परमेश्वर आपल्या मुलांचे इतके काळजीपूर्वक पिता आहेत की त्यांचं अन्न, त्यांची वस्त्र आणि त्यांचा निवारा ह्यांचीही काळजी करतात. तसंच तुम्हाला मी एक उदाहरण देते. 1 राजे अध्याय 17. 1 राजे अध्याय 17 वचन 1 ते 6. जर तुम्ही हे वचन 1 ते 6 वाचलं तर अजून एक परमेश्वराचं अद्भुत कार्य तुम्हाला इकडे दिसून येईल. तर बघा, एलिया तिशबी हा गिलाड येथे उपरी म्हणून राहणाऱ्यापैकी एक होता. तो आभास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याचा हुजुरास मी असतो, त्याच्या जीविताची मी शपथ वाहून सांगतो की जी वर्ष आता येणार त्यात दहीवर अथवा पर्जन्य पडणार नाही. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होणार. परमेश्वराचे वचन त्यास प्राप्त झाले की येथून निघून पूर्व दिशेस जा व यादने समोरच्या करीत ओहळांची लपून राहा. त्या ओलाचे पाणी तुला प्याव्यास मिळेल आणि मी कावळ्यांस आज्ञा केली आहे, ते तुला अन्न पुरवतील. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून तो यार्देन समोरच्या करीत ओहाळानजीक जाऊन राहिला. कावळे त्यास भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून देत व त्या ओहाळाचे पाणी तो पी. अद्भुत कार्य. असं झालं की एलिया आवाज राजाला म्हणाला की गिलाद मध्ये
जी वर्ष आता येणार त्या वर्षात पाऊस किंवा दव पडणार नाही. आता बघा, पाऊस पडले नाही तर शेतात पीक होणार नाही, शेतात पीक होणार नाही तर अन्न मिळणार नाही, पाऊस पडणार नाही तर पाणी मिळणार नाही. पण अशा स्थितीमध्ये पण परमेश्वरांनी कसं एलियाला आपला पुरवठा पोचवला ते आपण बघूया. आणि कसा पोचवला? कावळ्यानुसार. परमेश्वराने कावळ्याला हुकूम दिला की ते कावळ्यांनी जाऊन एलियाला त्याचे जेवण द्यायचे. आणि काय जेवण होते? मांस आणि भाकरी. सकाळ संध्याकाळ कावळे, मी परत एकदा सांगते, कावळे येऊन एलियाला मांस आणि भाकरी सकाळ आणि संध्याकाळ द्यायचे. हे बघा, जर तुम्ही कावळ्यांचा स्वभाव पाहिला ना, ते जे काही चोचीत आपल्या घेतात ते कधी दुसऱ्यांना देत नाहीत. पण परमेश्वराने कावळ्यांना सांगितले की एलियाला जाऊन मांस आणि भाकरी सकाळ आणि संध्याकाळ पोचवायची. अद्भुत कार्य. कधी कधी बघा असंही होतं, अशी तर खूप सारी गवाही आहेत, पण अशी माणसे जेव्हा तुम्ही संकटित असतात, वाईट संकटित असतात, किंवा कधी तुमच्या घरी पैशांचा प्रॉब्लेम असतो, तर कधी कधी अशी माणसे तुमच्या दारात येतात ज्यांना तुम्हाला तुमच्या कधी ध्यानातही आले नाही की ही माणसं तुमची येऊन मदत करतील. पण अशी माणसं घरी येऊन तुमची मदत करतात. असाच कावळ्याचा स्वभाव आहे की जे कोणालाही देणारे नाही, हे असे कावळे येऊन एलियाला मांस आणि भाकरी देत होते सकाळ आणि संध्याकाळ परमेश्वराच्या हुकूमवर. म्हणजे बघा, परमेश्वर काय नाही करू शकत. त्यांना फक्त माणसाची मदत करायला माणसे पाठवायची गरज नाही, ते पक्ष्यांनाही वापरू शकतात. येशूची स्तुती हो. असंच एक तुम्हाला उदाहरण देते अजून एका सिस्टरचं. एक असं झालं की त्या सिस्टरच्या घरी थोडासा पैशांचा प्रॉब्लेम आला होता. आणि त्याच वेळी काय झालं की त्या सिस्टरचा सिलेंडर संपला. आता सिलेंडर संपला तर जेवण ती कशावरती करेल, आणि बाहेरून जेवण आणण्यासाठी पैसे नव्हते किंवा सिलेंडरही आणण्यासाठी पैसे नव्हते. तर यावेळी तिने काय केलं, तिने प्रार्थना करायला सुरुवात केली. आणि ती प्रार्थनाला बसली, येशूची प्रार्थना करायला बसली, आणि अचानक तिला असं वाटलं की मी जाऊन ना या सिलेंडरवरती प्रार्थना करते, आणि मी अशी प्रार्थना करते की जोपर्यंत माझ्याकडे पैसे येत नाही तोपर्यंत हा सिलेंडर चालते. आणि तिने असंच केलं. परमेश्वराचं चिन्ह, चमत्कार, तो सिलेंडर चालू लागला. आणि तो तिथपर्यंत चालू लागला, जवळजवळ तिने स्पष्टपणे सांगितले की ते 15 दिवस तो सिलेंडर चाललेला. गेलेला सिलेंडर परत चालू लागला, कारण का 15 दिवसानंतर त्या बाईकडे, त्या सिस्टरकडे पैसे आले. तोपर्यंत तुमच्या कधी ध्यानातही आले नाही की ही माणसं तुमची येऊन मदत करतील. पण अशी माणसं घरी येऊन तुमची मदत करतात. असाच कावळ्याचा स्वभाव आहे की जे कोणालाही देणारे नाही, हे असे कावळे येऊन एलियाला मांस आणि भाकरी देत होते सकाळ आणि संध्याकाळ परमेश्वराच्या हुकूमवर. म्हणजे बघा, परमेश्वर काय नाही करू शकत. त्यांना फक्त माणसाची मदत करायला माणसे पाठवायची गरज नाही, ते पक्ष्यांनाही वापरू शकतात. येशूची स्तुती हो. असंच एक तुम्हाला उदाहरण देते अजून एका सिस्टरचं. एक असं झालं की त्या सिस्टरच्या घरी थोडासा पैशांचा प्रॉब्लेम आला होता. आणि त्याच वेळी काय झालं की त्या सिस्टरचा सिलेंडर संपला.
आता सिलेंडर संपला तर जेवण ती कशावरती करेल, आणि बाहेरून जेवण आणण्यासाठी पैसे नव्हते किंवा सिलेंडरही आणण्यासाठी पैसे नव्हते. तर यावेळी तिने काय केलं, तिने प्रार्थना करायला सुरुवात केली आणि ती प्रार्थनाला बसली, येशूची प्रार्थना करायला बसली. आणि अचानक तिला असं वाटलं की मी जाऊन ना ह्या सिलेंडरवरती प्रार्थना करते आणि मी अशी प्रार्थना करते की जोपर्यंत माझ्याकडे पैसे येत नाही तोपर्यंत हा सिलेंडर चालते. आणि तिने असंच केलं. परमेश्वराचं चिन्ह चमत्कार, तो सिलेंडर चालू लागला आणि तो तिथपर्यंत चालू लागला. जवळजवळ तिने स्पष्टपणे सांगितले की ते 15 दिवस तो सिलेंडर चाललेला. गेलेला सिलेंडर परत चालू लागला, कारण का 15 दिवसानंतर त्या बाईकडे, त्या सिस्टरकडे पैसे आले. तोपर्यंत तो सिलेंडर चालतच होता. परमेश्वराचं काय. त्या संकटीमध्ये ती माणसांच्या मदतीसाठी नाही गेली, पहिला ती परमेश्वराकडे गेली आणि मग परमेश्वराने तिला मदत केली. कशी मदत केली? आपलं चिन्ह आणि आपला चमत्कार दाखवून. तर परमेश्वर हे चिन्ह आणि चमत्कार का दाखवतात? आता तुम्ही असे खूप सारे विश्वासी लोकांचे गवाही ऐकली असेल. कोण कोण म्हणतं की कोण कोण म्हणतं की मला कॅन्सर सारखी बिमारी होती, मग आम्ही देवाची प्रार्थना केली, मग नंतर तो त्या रिपोर्टमध्ये तो कॅन्सरच गायब होता. कसा कॅन्सर गायब झाला? अशी खूप सारे चिन्ह आणि चमत्कार आहे जे खरोखरच लोकांच्या समजच्या बाहेर आहे. की कसा हा संपलेला सिलेंडर अचानक चालू लागला, कसं जेव्हा त्या सिस्टरच्या घरी मोठा ब्लास्ट झाला पण ती सिस्टर बाहेर उचलून तिला डोकं ते काय त्याला म्हणतात, डोकं ते पायापर्यंत तिला कसलीच एक खरोच पण नाही लागली, कुठला मारही नाही लागला, नाही तिचा एक केस जळाला, ती व्यवस्थित होती. कसं काय घडलं हे सगळं? कसं काय ती सिस्टर जी तिच्या पूर्ण फॅमिली बरोबर एकत्र राहते, खाते, उठते, पिते, सगळ्यांना व्हायरस झाला पण फक्त तिलाच व्हायरस नाही झाला? तर परमेश्वर ना हे चिन्ह आणि चमत्कार का दाखवतो आपल्या लोकांसाठी? योहान अध्याय 4 वचन 48. त्यावर येशूने त्याला म्हटले, तुम्ही चिन्हे व उत्पात पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारच नाही. इकडे प्रभू येशू म्हणतात की जोपर्यंत मी तुम्हाला चिन्ह आणि चमत्कार दाखवत नाही तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही. म्हणजे हे जे परमेश्वराचे चिन्ह आणि चमत्कार आहेत, हे जे परमेश्वर आपले अद्भुत कार्य दाखवतो, का दाखवतो? की हा आपला विश्वास त्याच्यावरती सगळ्यात मोठा चिन्ह आणि चमत्कार माहितीये तुम्हाला कोण आहे? स्वतः येशू. येशू हा सगळ्यात मोठा चिन्ह आणि चमत्कार आहे, कारण का त्याच्या नावातच चिन्ह आणि चमत्कार आहे. त्याचं नाव साधारण नाव नाहीये, त्याचं नाव सगळ्या नावांपैकी उंच नाव मानलं जातं. ते फक्त त्याचं नाव घ्या, तुमची वाईट संकटे चांगल्या ह्याच्यामध्ये बदलतात. त्याचं फक्त आजारावरती त्याचं नाव घ्या, आजार बरा होतो. जर कोणी भूतग्रस्त व्यक्ती असेल, फक्त तुम्ही त्याचं नाव टाका, ती जी काही वाईट आत्मा आहे ती त्या माणसाला सोडून जाते. त्याच्या नावातच चिन्ह आणि चमत्कार आहे. तुम्हाला माहिती आहे का, चिन्ह आणि चमत्कार ना 2 प्रकाराचे आहेत. एक चांगले चिन्ह आणि चमत्कार आणि एक वाईट चिन्ह आणि चमत्कार.
नाही माहिती? मी तुम्हाला उदाहरण देते. आता जे आपण वाचलं ना, यशाया अध्याय 8 वचन 18, पहा मी व परमेश्वराने मला दिलेली मुले या आम्हास सियोन निवासी सेनाधीश परमेश्वराने इस्रायलात चिन्ह व उत्पात अशी ठेवली आहे. म्हणजे सगळ्यात पहिला ना, परमेश्वरांनी मुलांना नाही बोलवलं, सगळ्यात पहिला परमेश्वरांनी पालकांना बोलवलं, आई वडिलांना पहिला बोलवलं. तर थोडक्यात सांगू, आई वडील जर चांगले चिन्ह आणि चांगले चमत्कार असेल तर त्यांची मुलंही चांगले चिन्ह आणि चांगले चमत्कार आहेत. आई वडील किंवा पालक चांगले वाईट चिन्ह वाईट चमत्कार आहे तर त्यांचे मुलंही वाईट चिन्ह आणि वाईट चमत्कार आहेत. तुम्हाला मी उदाहरण घेऊन सांगते. असे तर खूप सारे पवित्र शास्त्रामध्ये उदाहरण आहे, पण इकडे मी फक्त अब्रामचा उदाहरण घेते. उत्पत्ती 18 वचन 17 मध्ये बघा काय लिहिलंय. परमेश्वर म्हणाला, मी जे करणार ते अब्रामापासून लपवू काय? किती मोठं गोष्ट आहे. म्हणजे परमेश्वर म्हणतात आहे की मी जे काही करणार मी अब्रामला सांगणार. हे चांगले चिन्ह आहे की वाईट चिन्ह आहे? हे चांगले चिन्ह आहे. जर तुम्ही उत्पत्ती 14 वाचाल पूर्ण, तर ही गोष्ट अशी आहे की जेव्हा अब्रामचा पुतण्या लॉट त्याला जेव्हा धरून नेले, तेव्हा अब्रामने आपल्या घरी जन्मलेले 318 दास, परत एकदा सांगते, आपल्या घरी जन्मलेले 318 दास यांची फौज बनवलेली लॉट त्याच्या पुतण्याला परत आणण्यासाठी. फौज, चमत्कार. आणि उत्पत्ती जर तुम्ही 22 1 ते 18 वाचणार, त्याच्यामध्ये पण तुम्हाला अब्रामचं परमेश्वरवरती किती प्रेम होतं ते तुम्हाला दिसेल. उत्पत्ती 22 वचन 1 ते 18. आता ही गोष्ट अशी आहे, जेव्हा अब्रामचा एकमेवच पुत्र म्हणजे सारापासून झालेला पुत्र त्याला इसाक, परमेश्वर त्याला म्हणाले की तुला इसाकाची भेट मला चढव. आणि बघा, हा इसाक अब्रामला खूप काय म्हणतात त्याला, खूप उशिरा झालेला मुलगा होता. म्हणजे त्यांचं वय म्हाताऱ्या वयामध्ये इसाक त्यांना झाला होता. आणि इसाक अब्रामला खूप प्रिय होता. पण इसाकापेक्षा पण त्याला परमेश्वरावरती त्याचं प्रेम मोठं होतं. आणि जसं परमेश्वर म्हणाला तसं तो करायला गेला. तर ह्याच्यामध्ये ना आपण फक्त इसाकवरती आपलं लक्ष केंद्रित करूया. इसाकला जेव्हा अब्रामने वरती भेट चढवायला नेली, तेव्हा इसाकला ना तिकडे त्याने झोपवलं भेट देण्यासाठी. पण तिकडे ना कुठेही लिहिलं नाहीये की इसाक रडला किंवा इसाक अब्रामला बोलला की तू मला का चढवतोयस, किंवा इसाकने परमेश्वराला सांगितलं की का मला कशाला तुम्ही भेट. पण तो गप्प चढला. का माहितीये? कारण का अब्राम एक चांगला चिन्ह आणि एक चांगला चमत्कार, म्हणून इसाक ही चांगला चिन्ह आणि चांगला चमत्कार होता. त्याला माहिती होतं त्याचा परमेश्वर कोण आहे.
इसाकाला माहिती होतं त्याचा परमेश्वर कोण आहे. इसाकाला हेही माहिती होतं की त्याचे पिता अब्राम कुठल्या परमेश्वराला पूजतात. त्याला त्याच्या नावाची जाणीव होती, म्हणून तो गप्पपणे त्या भेटीवरती पडला आणि तो तयार झाला आपली स्वतःची भेट चढवण्यासाठी. चांगले अब्राहम एक चांगला चिन्ह, चांगला चमत्कार, म्हणून त्याचा मुलगाही चांगला चिन्ह, चांगला चमत्कार. आता आपण वाईट चिन्ह आणि वाईट चमत्कार ह्याचं उदाहरण बघूया. तुम्हाला गेहाजी बद्दल तर माहीतच असेल. 2 राजे, दुसरे राजे अध्याय 5 वचन 20 ते 25. दुसरे राजे अध्याय 5 वचन 20 ते 25. इकडे देवाचा माणूस अलीशा याचा चाकर गेहाजी याने विचार केला की अरामी नामाने आणलेले नजराणा माझ्या धनाने न घेण्याने त्याचवर दया केली. परमेश्वराच्या जीविताची शपथ मी त्याच्या मागून धावत जाऊन त्याचपासून काहीतरी घेतोच. म्हणजे असं झालेलं की नामान हा व्यक्ती अलीशाकडे आलेले आणि अलीशाने त्याने, जर तुम्ही ते पूर्ण 2 राजे पूर्ण 5 अध्याय 5 वाचले तर तुम्हाला समजेल की कसे नामाचे कोरडे बरे झाले आणि नामाने काही भेट आणलेले पण ते अलीशाने स्वीकारले नाही. पण त्यांचा जो एक चेला होता गेहाजी म्हणून, तो लालची होता. तर तो आपल्या मालकाला म्हणजे अलीशाला न सांगता तो नामानाच्या मागे गेला आणि त्याने ते सगळी काही जे काही भेट आहेत ती नामानाकडनं घेतली आणि आपल्या घरी लपवली. घरी लपवली आणि अलीशाला जेव्हा समजले तर अलीशाने नामाला विचारले, पण नामाने काय केले, नामाने खोटे सांगितले. पण हे अलीशाला माहिती होतं की गेहाजीनी नामांचे सगळे नामांची भेट आपल्या घरी लपवली आहे. तर बघा पुढे काय होतं. तर अलीशा गेहाजीला म्हणतात जर तुम्ही 27 वाचलं अध्याय 5 मध्ये 2 राजे अध्याय 5 वचन 27 मध्ये, तर नामानाचे कोड तुला व तुझ्या संतानाला निरंतर लागून राहील. तेव्हा तो बर्फासारखा पांढरा कोडी होऊन त्याच्या पुढून चालता झाला. तर गेहाजीने आपल्या पिढींना काय दिले, कोरडी दिली. गेहाजी आपल्या लालचीमुळे, बघा गेहाजी अलीशाचा चेला होता, म्हणजे अलीशावरती जे काही अभिषेक आहे ते गेहाजीवरती दुगण्या भागात आले असते, पण असे झाले नाही. का तर त्याने आपल्या लालचीपणामुळे ते गमावून बसला आणि आशिषच्या ऐवजी त्याच्या पदरी श्राप आला. तर श्राप फक्त त्यालाही नाही पण येणाऱ्या पिढींना पण आला. गेहाजी एक वाईट चिन्ह आणि चमत्कार निघाला आणि त्याने आपल्या मुलांनाही
वाईट चिन्ह आणि चमत्कार बनवलं. तर आज जे काही हा व्हिडिओ हा प्रचार बघतात आहे किंवा ऐकतात आहे, मी आज तुम्हाला हा प्रश्न विचारते की काय तुम्ही आपल्या मुलांसाठी चांगले चिन्ह आणि चमत्कार आहेत की वाईट चिन्ह आणि वाईट चमत्कार आहे? तुम्ही विचार करा. कारण का ह्याचा होणारा त्रास फक्त तुम्हालाही नाही पण तुमच्या येणाऱ्या पिढींनाही होणार. तर बघा, हे जे चिन्ह आणि चमत्कार आहे, येशू, जसं मी तुम्हाला सांगितलं की येशू हा मोठा चिन्ह आणि मोठा चमत्कार आहे. आणि जेव्हा आपण येशूला स्वीकारतो ना, तर येशू आपल्यात येतो. येशूला जेव्हा आपण स्वीकारतो ना, तर येशू आपल्यात येतो. म्हणजे थोडक्यात आपण चिन्ह आणि आपणच चमत्कार आहोत. उदाहरण देते, एक सिस्टरचं उदाहरण देते. असे झाले की ती शिड्यांवरती उतरताना, तिच्या माळ्याच्या शिड्यांवरती उतरताना तिचा पाय सरकला आणि तिचा पाय तुटला. तिचा डावा पाय तुटला, म्हणजे त्याची हड्डी तुटली. आणि हड्डी तुटली आणि काय झालेलं ना, ती विश्वासी होती. तिचा विश्वास येशूवरती खूप विश्वास होता आणि कट्टर विश्वासी होती ती. जेव्हा ती पडली तेव्हा पण तिने फक्त येशूचंच नाव घेतलं आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. मग तिचं ऑपरेशन झालं. तिच्या ऑपरेशन झाल्यानंतर तिचे खूप सारे नातेवाईक आले आणि तिला कोणी दिलासा दिला नाही. सगळे तिला काही ना काहीतरी वाईटच बोलून गेले की तू आता नीट चालणार नाहीस, तुला आता त्या बैसाखी असतात ना, ज्यांना चालता येत नाही ते त्या बैसाखीच्या आधाराने चालतात, तर अशा तुला त्या बैसाखी घ्यावी लागणार आणि असं काही. पण तिचा विश्वास ना येशूवरती खंबीर होता. ती बोली काही झालं तर येशूच मला बरं करणार. आणि मग नंतर डॉक्टरने सांगितलं की 6 महिने त्या सिस्टरला बेड रेस्टवरती, की ती उतरू नाही शकत, काही काम म्हणजे स्वतःचेही काही काम ती करू शकत नाही. पण तरी पण ती ना येशूला दिवस रात्र ती येशूचंच नाव घेत राहिली. आणि त्यावेळी येशूने तिच्या बरोबर असा चिन्ह आणि असा चमत्कार केला की जिथे डॉक्टरने 6 महिने सांगितलेले, तिथे तिकडे येशूने तिला फक्त 1 आठवड्यामध्ये बरं केलं. येशूची स्तुती हो. आणि तिचे जितके काही नातेवाईक येऊन तिला बोलले की तू चालणार नाही, तू असं काही करणार नाही, ते आश्चर्यचकित झाले. आणि मग नंतर ती सिस्टर एवढी चालली की आज ती सिस्टर तुमच्या समोर प्रचार करत आहे. चिन्ह आणि चमत्कार. जेव्हा येशू आपल्यामध्ये असतो तर आपण ही चिन्ह आणि आपण ही चमत्कार बनतो. येशूची स्तुती हो. तर जे काही लोक जे हा प्रचार बघतात, अजूनही वेळ गेली नाहीये. जर तुम्ही अजून येशूला स्वीकारले नाहीये, या येशूला स्वीकारा. येशूच्या रक्ताने तुमचे सगळे पाप धुतले जातील. तुमचे सगळे श्राप जे तुमच्या पूर्वजापासून आले आहेत तेही धुतले जातील. आणि तुम्ही पुन्हा एक नव्या जन्माने, तुमचा नवा जन्म होईल येशूद्वारा. आणि आज मी तुमच्यावरती ही प्रार्थना करते की तुम्ही जर तुमचा विश्वास येशूवरती खंबीर आहे आणि जे काही लोक तुम्हाला म्हणतात की तुमचं काही होणार नाही, तुम्ही वाढणार नाही, आज मी तुम्हाला प्रार्थना करते की तुम्ही एक
चांगले चिन्ह आणि चांगले चमत्कार, आणि असा चिन्ह आणि असा चमत्कार होणार की जे काही लोक जे तुम्हाला म्हणाले आहेत की तुमचं चांगलं होणार नाही किंवा तुम्ही वाढणार नाही, ते आश्चर्यचकित होते. ही प्रार्थना मी येशूच्या नावाने करते. आमेन. आमेन. आता हे फक्त मी पालकांसाठी नाही बोलत आहे, पण मुलांसाठी, जी मुलं माझा हा प्रचार बघतात आहे, ज्यांना समजते की मी काय बोलते. हे बघा, जर तुमचे आई वडील येशूला स्वीकारत नाही तर तुम्ही येऊन येशूला स्वीकारा. तुम्ही येऊन येशू जीवन आहे. हे बघा, तुम्ही जर अनुवाद अध्याय 30 वचन 19 वाचलं तर बघा तिकडे काय लिहिलंय. आकाश आणि पृथ्वी ह्यात साक्षी ठेवून आज मी तुम्हाला सांगतो की जीवन आणि मरण, आशीर्वाद आणि श्राप ही तूच पुढे ठेवली आहे. जीवन आणि मरण, आशीर्वाद आणि श्राप ही तूच पुढे ठेवली आहेत. तू जीवन निवडून घे, म्हणजे तू व तुझा वंश जिवंत राहील. आणि जीवनचं दुसरं नाव आहे येशू. जर तुम्ही पवित्र शास्त्र वाचील तर येशूच एक मार्ग आहे, येशूच जीवन आहे आणि येशूच सत्य आहे. येशू बिना तुम्ही परमेश्वराकडे पोचू शकत नाही. या आणि जीवन स्वीकारा, या आणि जीवन स्वीकारा, आशीष स्वीकारा. मृत्यू आणि श्राप नाही, हे तुमच्या हाती आहे. हे मी सगळं पालकांना, हे सगळं मुलांना, जे माझे प्रचार समजतात आहे त्यांना आणि इतरांनाही सांगते की या आणि येशूला स्वीकारा, जीवन स्वीकारा, आशीष स्वीकारा. येशूची स्तुती हो. मी प्रार्थना करते. हे पिता परमेश्वर, मी तुम्हाला आजच्या या वचनासाठी धन्यवाद करते, सर्व गौरव आणि सन्मान देते. आज जे कोणी भाव व बहिणी हा प्रचार ऐकून तुम्हाला स्वीकारतील, पिता तुझी दया त्यांच्यावर येऊ दे. त्यांचे जे काही पाप आहे त्यांना तू माफ कर, त्यांच्या आत्म्यांना वाचव. आणि इतरां भाव बहिणींसाठी पण मी प्रार्थना करते. परमेश्वर, तुझ्या सगळ्या मुलांना आशिषित कर. त्यांना तुझे शहाणपण, ज्ञान व समज यांनी भर आणि त्यांना चांगले चिन्ह आणि चमत्कार बनव. ही प्रार्थना मी येशूच्या नावाने करते. आमेन.